Good morning, students. Today we are going to learn brainstorming of Pillars of Democracy, Chapter 1.4 Pillars of Democracy by Dr. बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, बी आर आंबेडकर यांच्या पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या चॅप्टरचं ब्रेनस्टॉर्मिंग आपण आज बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघूया. A1. Form groups and use the following topics for discussion. Take the help of your college library and your teacher. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे की ग्रुप बनवायचे आहेत आपल्याला आणि खाली काही टॉपिक्स दिलेले आहेत. त्या टॉपिकवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि डिस्कशन करताना आपल्याला आपल्या टीचरची आणि आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररीची मदत घ्यायची आहे. पहिला काय पॉईंट आहे बघा, नीड फॉर डेमोक्रेसी. डेमोक्रेसीची काय नीड आहे, लोकशाहीची काय गरज आहे, या मुद्द्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. दुसरा आहे फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपल्या भारतीय राज्यघटनेचे काय काय फीचर्स आहेत, त्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत, या मुद्द्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. नंतरचा पॉईंट आहे फ्रीडम ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे भाषण करणे, बोलणे. तर याचं जे स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करण्याचं जे स्वातंत्र्य आहे भारतीय राज्यघटनेनुसार, याच्यावर आपल्याला आपले मत प्रदर्शित करायचं आहे, मत व्यक्त करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डिक्टेटरशिप वर्सेस डेमोक्रेसी. एकीकडे आपण राजेशाही बघतो आणि दुसरीकडे लोकशाही, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, या मुद्द्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतरचं आहे क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल पॉलिटिशियन. एक आदर्श राज्यकर्ता कसा असतो, त्याचे काय गुण असतात, या मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. नंतर आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान असतात, गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो. तर हे कसं शक्य होतं, हे कशा प्रकारे आपण सांगू शकतो, त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. नंतर क्वेश्चन A1मधलं सेकंड आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. या ठिकाणी जे काही स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामधलं करेक्ट स्टेटमेंट्स कोणतं आणि फॉल्स स्टेटमेंट कोणतं, ट्रू कुठलं आणि फॉल्स कुठलं, हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं वाचतो, देर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. म्हणजे जे महान व्यक्ती असतात त्यांच्यासाठी, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहणं, याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. तर हे सेंटेन्स ट्रू आहे मित्रांनो. दुसरा सेंटेन्स हिरो वर्शिप लीड्स टू डिक्टेटरशिप. हिरो वर्शिप म्हणजे एखाद्याला आपण हिरो करणं, एखाद्याला आपला नेता बनवणं आणि त्याला ब्लाइंडली फॉलो करणं, याच्यामधून डिक्टेटरशिप समोर येते, हे सुद्धा ट्रू आहे. सेकंड सेंटेन्स लिबर्टी कॅन नॉट बी डायव्हर्स फ्रॉम इक्वॅलिटी. म्हणजे इक्वॅलिटी आणि लिबर्टी या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. एकीला सोडून दुसरीला धरणं हे काही योग्य नाही आणि म्हणून लिबर्टी कॅनॉट बी डायव्हर्स्ड फ्रॉम इक्वॅलिटी, दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, म्हणून हे सुद्धा ट्रू आहे. वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. हे सुद्धा सेंटेन्स ट्रू आहे. हे जसं तसं आपल्याला पुस्तकामध्ये वाक्य बघायला भेटतं. हे सुद्धा सेंटेन्स म्हणजे एका व्यक्तीचं एक मत आणि एका मताला एक किंमत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. श्रीमंत असला म्हणजे जास्त मतदान करेल आणि गरीब असला म्हणजे कमी मतदान करेल, असं काही नाही. तर प्रत्येकाच्या मताला तेवढीच किंमत, तेवढीच व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. नंतरचं आहे फ्रॅटर्निटी मीन्स कॉमन सेन्स. हे फॉल्स सेंटेन्स आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला माहीत आहे फ्रॅटर्निटी म्हणजे ब्रदरहूड, त्याचा अर्थ कॉमन सेन्स नाही तर ब्रदरहूड असा आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इन हिज स्पीच डॉक्टर B.R. आंबेडकर हॅज एक्सप्रेस्ड हिज डीप कन्सर्न ओव्हर द अब्सेन्स ऑफ टू थिंग्स इन द इंडियन सोसायटी. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब. या ठिकाणी वेब डायग्राम दिलेली आहे. त्या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्पीचमध्ये कोणत्या दोन गोष्टी भारतीय समाजामध्ये नाहीत, तेव्हाच्या समाजामध्ये नव्हत्या, या चॅप्टरमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर त्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे इक्वॅलिटी आणि दुसरी आहे फ्रॅटर्निटी. इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी म्हणजे समानता आणि बंधुता, या दोन गोष्टी तेव्हाच्या भारतीय समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कमी जाणवल्या, त्याची उणीव जाणवली. हेच त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलेलं आहे. नंतर बघूया A2मधलं पहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज सायटेड द कोट्स बाय जॉन स्टुअर्ट मिल अँड डॅनियल ओकॉनल. गो थ्रू द लेसन अँड राईट डाऊन 4 to 5 लाईन्स फॉर इच ऑफ देम. जे काही दोन कोटेशन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्पीचमध्ये वापरलेले आहेत, पहिला आहे जॉन स्टुअर्ट मिल आणि दुसरा आहे डॅनियल ओकॉनल. तर या दोन्ही कोटेशनविषयी थोडक्यात 4 ते 5 ओळीमध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे, त्याचा अर्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील आर इसेन्शियल टू युनाईट द पीपल ऑफ डिफरंट कास्ट, रेस, रिलिजन्स अँड लँग्वेजेस इन इंडिया. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची
वेगवेगळी भाषा बोलणारी लोक आढळतात, तर त्यांच्यामध्ये या जातीच्या भाषेच्या भिंती तोडण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीने त्यांना एकत्र आणलं जाऊ शकतं, याच्या काही स्टेप्स आपल्याला डिस्कस करून या ठिकाणी लिहायचे आहेत. नंतरचं आहे मित्रांनो, राईट युअर व्ह्यूज ओपिनियन्स इन ब्रीफ ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. खाली जे काही टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्यावर तुमचे मतं प्रदर्शित करायचं आहे. पहिला टॉपिक आहे वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर वोट. आपण नेहमी मतदान करायला पाहिजे. याच्यावर आपली काय ओपिनियन आहे, काय मत आपण याच्यावर मांडणार ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड टू ॲन आयडियल नेशन. ह्या 3 जी काही तत्त्वं आहेत भारतीय संविधानामध्ये सांगितलेली, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, याच्यामधून एक आदर्श राष्ट्र कसं घडतं याच्यावर आपले मत प्रदर्शित करायचं आहे. स्टेप्स टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. आपल्या भारत देशामधील असमानता कशा पद्धतीने इरॅडिकेट करायची, कशा पद्धतीने काढून टाकायची, याच्यासाठी कोणत्या स्टेप्स तुम्ही घेणार हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटचं आहे रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी युवकांची काय भूमिका आहे याच्यावर आपल्याला आपलं मत प्रदर्शित करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे A3 लेट्स यूज द थिसॉरस. बघा, थिसॉरस म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्दपाठ असले पाहिजे, शब्दांचे अर्थ माहीत असले पाहिजे, तरच आपण हा चार्ट कंप्लीट करू शकतो. तर या चार्टमध्ये बघा काय दिले की लेट्स यूज द थिसॉरस अलॉंग विथ युअर पार्टनर गो टू लायब्ररी or search the internet for a standard thesaurus to complete the following table. One is done for you. या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी एक थिसॉरस दिलेले आहे, म्हणजे शब्द दिलेले आहेत, तर ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कशा पद्धतीने कंप्लीट करता येईल ते बघूया. बघा, पहिल्यांदा फर्स्ट कॉलम जो आहे त्याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत, सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 असे 6 नंबर दिले आहेत. दुसऱ्यामध्ये शब्द दिलेले आहेत, वर्ड दिले. त्याच्यानंतर टाईप त्याची ओळखायची, सिनोनिम आणि नंतर अँटोनिम असं लिहायचं आहे. एक आपल्यासाठी करून दिलेलं आहे त्यांनी. पहिलं आहे ऑब्झर्व. तर ऑब्झर्व हे काय आहे, तर त्याचं कुठलं पार्ट ऑफ स्पीच आहे, तर ते आहे वर्ब. त्याचा समानार्थी अर्थ आहे नोटीस, डिसर्न, डिटेक्ट, मार्क. हे त्याचा समानार्थी शब्द आहे. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो इग्नोर किंवा ओव्हरलुक. अशा पद्धतीने आपल्याला खालची जी काही शब्द आहेत ते सोडवायचे आहेत. तर दुसरा शब्द बघूया याच्यातला ॲबंडंट. ॲबंडंट म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे या ठिकाणी हे. मग आता आपण त्याची टाईप ओळखली की ॲडजेक्टिव्ह. मग त्याचा सिनोनिम काय आहे की रिजेक्टेड आणि फॉरसेकन हे त्याचे सिनोनिम्स आहेत. आणि त्याचे अँटोनिम आहेत ॲक्सेप्टेड आणि रिकवर्ड. ॲक्सेप्टेड आणि रिकवर्ड हे ॲबंडंटचे अँटोनिम्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे ग्रेटफुल. ग्रेटफुल हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो. आणि त्याचा सिनोनिम आहे थँकफुल, ओब्लाइज्ड. थँकफुल, ओब्लाइज्ड. आणि त्याचे अँटोनिम्स बघूया अनग्रेटफुल आणि थँकलेस. अनग्रेटफुल आणि थँकलेस हे त्याचे अँटोनिम्स आहेत. नंतरचा शब्द आहे इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह हे नाऊन आहे. शब्दाची जात कुठली आहे, इनिशिएटिव्ह म्हणजे नाऊन. आणि त्याचे सिनोनिम आहेत ॲक्शन किंवा ड्राईव्ह. ॲक्शन किंवा ड्राईव्ह. आणि त्याचं अँटोनिम बघूया. अँटोनिम आहे ॲपॅथी आणि इनॲक्टिव्हिटी. ॲपॅथी आणि इनॲक्टिव्हिटी. पाचवा शब्द आहे पेरिल. पेरिलसुद्धा नाऊन आहे. मग या नाऊन पेरिल जे आहे याचा सिनोनिम काय आहे बघा. पेरिल नाऊन त्याचा सिनोनिम आहे डेंजर किंवा रिस्क. डेंजर किंवा रिस्क हे दोन त्याचे सिनोनिम आहेत. आणि त्याचा अँटोनिम आहे सेफ्टी कॉमा सिक्युरिटी. सेफ्टी कॉमा सिक्युरिटी. नंतरचा शब्द आहे सेपरेशन. शेवटचा 6वा शब्द बघा सेपरेशन. हे सुद्धा नाऊन आहे. तर या नाऊनचं सिनोनिम आहे सेग्रिगेशन किंवा डिव्हिजन. सेग्रिगेशन किंवा डिव्हिजन म्हणजे विभागणी करणे. आणि त्याचा सिनोनिम बघूया आपण, अँटोनिम बघूया वननेस आणि टुगेदरनेस. वननेस आणि टुगेदरनेस हे त्याचे सेपरेशनचे अँटोनिम आहेत. त्याच्यानंतरचं आपल्याला बघायचं काय आहे, ग्रॅमरचा पॉईंट आहे होमोग्राफ. तर होमोग्राफ काय असतात हे आपल्याला बघायचं आहे. होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स्ड लाईक अनदर वर्ड बट विथ अ डिफरंट मिनिंग. होमोग्राफ जे शब्द असतात म्हणजे असे शब्द असतात की त्यांची स्पेलिंग सेम असते आणि त्यांचं उच्चारसुद्धा सेम असतो, पण त्यांची मिनिंग वेगळी असते. स्पेलिंग सेम आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चारसुद्धा सेम,
तर असे काही शब्द आपल्या चॅप्टरमध्ये आहेत का बघायचं आहे. असतील तर त्यांना आपण होमोग्राफ असं म्हणतो. लक्षात ठेवा, होमो म्हणजे सेम, म्हणजे स्पेलिंग आणि उच्चार सेम पण त्याचा अर्थ वेगळा. आता एक एक्झाम्पल त्यांनी तिथं दिलेलं आहे सोडून, की फास्ट, FAST फास्ट, याला 2 मिनिंग्स आहेत. द डिफरंट मिनिंग्स आर, बघा या ठिकाणी पहिला आहे होल्ड फर्मली, म्हणजे घट्ट पकडणे. फास्टचा अर्थ होल्ड फर्मली, घट्ट पकडणे. आणि दुसरा अर्थ होतो या ठिकाणी की म्हणजे टू अब्स्टेन फ्रॉम फूड, म्हणजे उपवास धरणे फास्ट. आणखी एक अर्थ होतो फास्ट म्हणजे अपोजिट ऑफ स्लो, म्हणजे जलद जाणे. स्लोच्या विरुद्ध शब्द काय आहे? जलद. तर असे हे होमोग्राफ आपल्याला आणखी या चॅप्टरमध्ये शोधता येतील. आणखी एक मी तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी सांगतो. बघा WAY, वे, वे म्हणजे रूट, म्हणजे मार्ग. वे म्हणजे रूट आणि त्याचा अर्थ होतो मार्ग किंवा रस्ता. आणि दुसरं म्हणजे वे म्हणजे मेथड, म्हणजेच त्याचा अर्थ होतो पद्धत. मेथड म्हणजे पद्धत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बघतोय की विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आणखी होमोग्राफ्स तुम्ही शोधू शकता. चॅप्टरमध्ये तुम्ही बघा आणि आणखी होमोग्राफ्स या ठिकाणी सोडू शकता. त्याच्यानंतर A4 मधला पहिला प्रश्न जो आहे, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे. गो थ्रू द स्टेटमेंट टेकन फ्रॉम द टेक्स्ट. द सोशल डेमोक्रेसी मीन्स अ वे ऑफ लाईफ विच रिकग्नाइजेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. The underlined part of the statement provides us some fact information about social democracy. The remaining part or the sentence which is not underlined can be converted into a WH question. आता आपल्याला बघायचं की WH क्वेश्चन्स कशा प्रकारे तयार करायचे. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन, या ठिकाणी त्यांनी एक WH क्वेश्चन आपल्याला तयार करून दाखवलेला आहे की व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन. तर लक्षात घ्या, जे काही WH वर्ड्स असतात, व्हॉट, वेअर, व्हेन, हाऊ, हे सगळे WH वर्ड्स या WH क्वेश्चन्समध्ये येत असतात. आणि जो काही अंडरलाईन केलेला भाग असतो वाक्यामधला, तो त्या WH क्वेश्चनचं उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे WH क्वेश्चन बनवत असतात. Now go through the underlined part of the statement sentences given below and change them into questions by using the appropriate WH forms. आता पहिलं सेंटेन्स आपल्याला सोडवायचं आहे या ठिकाणी. In politics we will be recognizing the principle of one man one vote and one vote one value. बघा आपल्याला लक्षात आलं असेल या ठिकाणी की कशा प्रकारे आपल्याला वन मॅन वन वोट आणि वन वोट वन व्हॅल्यू हे उत्तर या ठिकाणी आणायचं आहे. त्याचं बघूया आपण आता कसं करता येतं. तर बघा आपण विच हा शब्द घेऊया. विच प्रिन्सिपल्स विल बी रिकग्नाइज्ड बाय अस इन पॉलिटिक्स. विच प्रिन्सिपल्स विल बी रिकग्नाइज्ड बाय अस इन पॉलिटिक्स. तर हे त्याचं WH क्वेश्चन झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रिफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. जे काही पॉलिटिकली माइंडेड पीपल असतात ते एक एक्सप्रेशन नेहमी म्हणतात की द इंडियन नेशन. तर याचा WH क्वेश्चन बनवायचा आहे. विच एक्सप्रेशन डीड द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रिफर. विच एक्सप्रेशन डीड द पॉलिटिकल माइंडेड इंडियन्स प्रिफर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. आता याचा प्रश्न करायचा आहे WH क्वेश्चन, व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन्स. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन. तर हे झालं त्याचा क्वेश्चन. अशा प्रकारे मित्रांनो आपण या चॅप्टरवरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही आईस ब्रेकर्स आहेत ते बघितलेले आहेत. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ सबस्क्राईब, चॅनलसुद्धा तुम्ही हे नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.